भव्यराम क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक पहिलं या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील होणार आता दुपार सत्रातील पहिला सामना येतो भगवती कशे हळदणकरवाडी वर्सेस दत्तकृपा रणपार संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि भगवती कशी संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय तरी भगवती कशी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय बॉल नेम पहिलं षटक फेकण्यासाठी भगवती कशी संघातर्फे पार्थ येथे 10-12 पावलांचे रनअप घेऊन राईट मोर विकेट मारा करतील ते पार्थ सामना करतील ते कौस्तुभ क्षेत्ररक्षण सजवून घेतले तिथे भगवती कशी संघानं निर्धारित 4 षटकांचे सामने आहेत पार्थ आपल्या षटकातला पहिला चेंडू फेकतोय कौस्तुभ याला शॉट पेजे चेंडू 2000 फटका ते खेळला चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात एका धावेला फटका सुरेख होता मात्र इथे स्कोअर देखच्या दिशेला मैदानाचे अडथळे असल्या कारण फक्त या चेंडूत एकच धाव मिळणार आहे इथे धावांचा श्री गणेश केला जातो तो दत्तकृपा रणपार संघाचा शॉट पद्धतीचा चेंडू होता जोरदार देखील फटका इथे खेळला होता कौस्तुभ यांनी मात्र एकच धाव त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी पार्थ सामना करतील ते कौस्तुभ पुन्हा सुरक्षा जोरदार फटका केला चेंडू मध्ये असणार आहे जेल होईल का चेंडू काही क्षेत्ररक्षक धावतात जेल काही होत नाही इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि ते 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात ते जिथे जेल होऊ शकला असता तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या ते कौस्तुभ आणि अमेश यांनी या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भरणा केली जाते धावसंख्या बसते तिथे धावपाल करते 3 धावा पार्थ पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतो सामना करतील ते कौस्तुभ पुन्हा त्या षटकामध्ये जोरदार फटका केला जेल होईल का मात्र चेंडू जातो सीमा रेषे बाहेर षटकार
जोरदार फटका खेळलाय. चेंडू जातो तो डिक्लेअर स्वरूपात. चेंडू जातो सी मार रेषे बाहेर. 4 धावांकरता धाव मिळणार आहे. पुन्हा सुरेख चेंडू हलकेच खेळून काढलाय. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेला. चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र याही देखील चेंडूवरती एक डिक्लेअर स्वरूपात धाव जमा केली जाईल. ती दत्तकृपा रणपारच्या खात्यामध्ये 1 धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफल करते 11 धावा. पहिलं षटक प्रगती पद्धत येते पार्थ्याचं. अखेरचा चेंडू असणारे या षटकातील सामना करतील ते इथे कौस्तुभ. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ याच्याकडून केली जाते. एक षटकार त्याच्या बॅट मधून लगावला गेलाय. पुन्हा एकदा पार्थ आपल्या षटकाची पुढील चेंडू फेकतील. सामना करतील ते कौस्तुभ. पुन्हा जोरदार फटका मिडॉनच्या डोक्यावर. चेंडू जाईल का? सीमा रेषे बाहेर. षटकार. मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी षटकार. लॉंगांच्या डोक्यावरून पाहायला मिळाला. चेंडू गेला 1 बॉल दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता या 4 धावांनी धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडली. धावसंख्या पोहोचली तिथे धावफल करती 21 धावा. पुन्हा एकदा कौस्तुभ आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतात. सामना करतील ते अमेश. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने हलकेच किंवा सरच्या दिशेला चेंडू येतोय. चेंडू क्षेत्रक्षक धावतात. तत्पूर्वी दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातो. सुंदर आणि मिथून विकेट पाहायला मिळते तिथे कौस्तुभ आणि अमिश यांच्यामध्ये. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती धावफल करती 23 धावा. एक स्लोवर पद्धत चेंडू इथे हाताळण्यात आला होता कौस्तुभ याच्याकडून, पण तितकंच चांगलं
शॉट इथे पाहायला मिळतो अमित याच्याकडून. पुन्हा सुरेख चेंडू येते, एक 1 रुपये तिथे धाव मिळते दत्तकृपा रणपाल संघाला. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपल करती 24 धावा. कौस्तुभ आपल्या षटकाची पुढील घेऊन टाकण्यासाठी आता मात्र सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ते मारल्याच्या अन्वेषाने एक धावचा पूर्ण केलं. इथे दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मात्र 2 धावा रोखू शकलेला नाहीये. या 2 धावेची भर पडली तिथे दत्तकृपा रणपालच्या धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते ती धावफल करती 26 धावा. दुसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर ते कौस्तुभाचं. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असणारे ते कौस्तुभाचे सामना करणार ते आता अमेश. पुन्हा त्या फुल टाकतो त्याच्याकडे जोरदार फटका केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? चेंडू जातो सीमारेषे बाहेर. षटका सुरेख फटका चेंडू मध्ये झेल होईल का? चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे. ते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या क्षेत्ररक्षकाकडून. करते एक गडी बाद 32 धावा. नॅट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये गेले ते केतन सुर्वे. स्ट्राईक नसेल नॉन स्ट्राईकला कौस्तुभ आतिसकर. यादीच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एक चांगला फटका अमेशाच्या बॅट मधून निघाला होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे उभा असल्या कारणे ते झेल बांधून तंबूत परतले ते अमेश सुर्वे. नॅट नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गेले ते केतन. तिसरं षटक फेकण्यासाठी ओमकार. सामना करतील ते कौस्तुभ. आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी कौस्तुभ याच्याकडून पाहिला. फुल टॉस मध्ये चेंडू जोरदार फटका खेळला. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू येतो. चेंडू काही क्षेत्ररक्षक देखील होता. दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जातो. सुंदर आणि बिटून विकेट पाहायला मिळते केतन आणि कौस्तुभ याच्यामध्ये. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भरणा केली जाते. धावसंख्या पोहोचते ती इथे धावपल करते 34 धावा. एक फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता ओमकारचा. चांगला फटका इथे पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कौस्तुभ याच्याकडून. पुन्हा एकदा ओमकार आपल्या षटकाची पुढील चेंडू फेकण्यासाठी सामना करतील तिथे कौस्तुभ. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धत चेंडू होता लेग स्टिकच्या बाहेरून जाणाऱ्या पंचांकडून दंडित केलं जात आहे. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा केली जाते ती दत्तकृपा रणपाल संघाच्या. धावसंख्या पोहोचते तिथे धावपल करते 37 धावा. माफ करा 35 धावा. ओमकार पुन्हा एकदा आपल्या षटकाची पुढील चेंडू. पुन्हा शॉट जोरदार फटका खेळला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. चांगली फलंदाजी तिथे पाहायला मिळते ती कौस्तुभ आतिसकरच्या बॅट म्हणून. आतापर्यंत त्याच्या बॅट म्हणून 3 षटकार पाहायला मिळाले. पुन्हा
फुल टॉचचा चेंडू होता, जोरदार फटका खेळला सरळच्या दिशेला, एक धाव तर पूर्ण केली जाईल. एकच धावेवर तिथे समाधान मानावं लागतं तिथे कौस्तुभ्याला. एखाद्या धावसंख्या पोहोचते ती धावपल करती 42 धावा. या ज्या चेंडूवरती एक चांगला फटका आला होता तो कौस्तुभ्याच्या मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला होता. आता मात्र प्रथम स्ट्राईकला जातो ते केतन सुर्वे. ओमकाराचा पुढील चेंडू शॉट टिकून जोरदार फटका मिड विकेटच्या दिशेला जातो. चेंडू काही क्षेत्रक्षक येतात मात्र चेंडू फील्ड केला जातो. इथे एक धाव मात्र रोखली जात नाहीये. इथे दुसरा धावेचा देखील प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणी केतन माघारी पाठवले ते इथे कौस्तुभ्याला. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 43 धावा. ओमकार आपल्या षटकाची पुढील चेंडू पुन्हा जोरदार फटका केला. चेंडू हवेमध्ये असताना फटका चुकलाय. इथे जेल होईल का? मात्र कोणती चूक केली जात नाही क्षेत्ररक्षक. इथे जेल बाद होते ते कौस्तुभ. मोठा फटका मारण्याच्या नाद्यामध्ये झेल बांधून तंबूत परतले ते कौस्तुभ. 9 चेंडू मध्ये 26 धावांचं योगदान दिलं ते कौस्तुभ हातीसकर यांनी दत्तकृपा रणपार संघाला. ही मॅच नंबर 4 होती. मैदानाच्या आतमध्ये झाले ते निकेत तोडणकर. तिसरे षटक इथे प्रगती पथक आहे. आतापर्यंत 43 धावा इथे जोडल्या गेल्यात. अखेरचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल सामना करतील तिथे निकेत. पुन्हा फुलनंद चेंडू होता, फटका चुकला. इथे चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेल होईल का? 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि इथे झेल बदलते निकेत तोडणकर. केतन ऋषभ यांचा इथे पहिला चेंडू. सामना करतील केतन. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा पंचांकडून दंडित केलं जात आहे. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा केली जाते ती दत्तकृपा रणपार संघाच्या. धाव बसते ते धाव करतील 44. ऋषभ पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी जोरदार फटका खेळला. मिड विकेटच्या डोक्यात झेल होईल काय ते आणि ते झेल बाद. फटका चुकला. चांगला फटका होता केतन यांचा मात्र बॅट आणि बॉलचा नीट इथे संपर्क झाला नाही. झेल बांधून तंबूत परत ते
सौरभ सुर्वे, चांगला चेंडू होता इथे आणि त्या चेंडूवरती फसले गेले ते केतन सुर्वे. झेल बाद होऊन तंबूत परतलेत. धावसंख्या इथे स्थिर असणार आहे ती धावपलकावरती 44 धावा. ऋषभ याचा पुढचा चेंडू सामना करते सौरभ फुल टॉप पद्धतीने जोरदार पटका लोंगांच्या दिशेला येतो. चेंडू काही क्षेत्ररक्षक येते, थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चूक केली जाते, मात्र एकच धाव. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धाव वसूल केले जात आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या परिस्थिती धावपलकावरती 46 धावा. ऋषभाला पुढचा फटका जोरदार खेळायचा होता इथे सौरभ याला, मात्र बॅट आणि बॉलचा काही ते संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातो. बाकीचं काम पाहिलं जातं यश प्रेक्षकाकडून. चांगली गोलंदाजी म्हणाली या षटकामध्ये ऋषभाची. कोणताही मोठा फटका इथे मारायला दिला जात नाही ऋषभाच्याकडून. ऋषभाचा पुढचा चेंडू सौरभसाठी पुन्हा सुरेख चेंडू होता, फटका जोरदार खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही ते संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातो. इथे यष्टीचित केलं जात. धावसंख्या इथे स्थिर आहे ती धावपलकावरती 46 धावा. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला, चांगलं षटक म्हणावेल अखेरचं षटक. या षटकामध्ये कोणताही मोठा फटका लगायला दिला नव्हता तो ऋषभाने. फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं ते ऋषभ याला.
47 धावांचे ते पाठलाग करत येतो भगवती कशेळी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. सौरभ आणि पार्थ. दत्तकृपा रणपार संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवताना दिसतंय. लक्ष्मी केशव टाकळे नाणेफेक होते. नाणेफेक झाले. नाणेफेकीचा कल लक्ष्मी केशव टाकळे संघाच्या बाजूने झुकलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना दत्तकृपा रणपार वर्सेस भगवती कशेळी. पहिल्या चेंडूत एक धाव घेतली होती ते सौरभ याने. एका धावेने श्री गणेशा केला जाते. 47 धावांचा इथे पाठलाग करत येतो भगवती कशेळी संघाला. आता मात्र स्ट्राईकला असतील ते पार्थ. पहिलं षटक फेकलं जाते तिथे आणि हातीसकर यांच्याकडून 10-12 पावलांचं रनअप राईट ऑफ राऊंड विकेट मारा करतात तिथे हातीसकर. सुरेख चेंडू होता इथे. फटका जोरदार खेळत होता पार्थला. मात्र बॅट आणि बॉलचा काही ते संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जाते. बाकीचं काम पाहिलं जातं ते यष्टीरक्षक सौरभ सूर्य याच्याकडून. चांगल्या टप्प्यावर तिथे गोलंदाजी केली जाते ती अनिल हातीसकर यांच्याकडून. आपल्या अनुभवाचा कुठेतरी फायदा करून घेताना दिसतात. बरीच वर्ष क्रिकेट खेळताना दिसतात. हातीसकर आपल्या षटकात पुढील चेंडू फेकतील. सामना करतील तिथे पार्थ. पुन्हा सुरेख चेंडू ते जोरदार फटका खेळायचा होता. मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांकडून दंडित केलं जातंय. एक अतिरिक्त धाव भगवती कशेळी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पोहोचते तिथे धावपळ करती 2 धावा. पुन्हा एकदा हातीसकर आपल्या षटकात पुढे चेंडू फेकतील. सामना करतील ते पार्थ. फुल टॉस मध्ये चेंडूचा जोरदार फटका इथे जे झाला असता. मात्र कोणतेही प्रयत्न केले गेले नाही इथे क्षेत्ररक्षक अमित सूर्य यांच्याकडून. मात्र एक धाव इथे जोडली जाते ती भगवती कशेळीच्या खात्यामध्ये. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावले. धावसंख्या होते ती धावपळ करती 3 धावा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये हातीसकर यांच्याकडून केली जाते. 47 धावा रोखायच्या त्या दत्तकृपा रणपार संघाला. हातीसकर यांचा पुढील चेंडू सामना करतील ते सौरभ. पुन्हा फुलटॉस पद्धतीने जोरदार फटका खेळलाय. चेंडू येते ऑन साईडच्या दिशेला. चेंडू फील्ड केला जातो. तत्पूर्वी एक धाव देखील जोडली जाते. चांगलंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं केतन सूर्य यांच्याकडून. मात्र एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते ती भगवती कशेळी संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते ती धावफल करते 4 धावा. पुन्हा हातीसकर 10-12 पर्यंत रन राईट ओव्हर द विकेट मारा करतात. सामना करतील ते पार्थ. सुरेख चेंडू इथे होता. फटका देखील जोरदार खेळायचा होता. मात्र 1 स्वरूपात एक धाव जमा केली जाते इथे भगवती कशेळीच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली होती धावपळ करती 5 धावा. अखेरचा चेंडू असणाऱ्या या षटकातील हातीसकर यांचा. सामना करतील ते पार्थ. हातीसकर पुढील चेंडू पुन्हा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. फटका चुकला. चेंडू मध्ये असणार आहे. चेंडू मागे होते अमित सूर्य. आता मात्र कोणती
ते या चेंडूची झेलबाद स्वरूपात बाद झाला असता पार्थ. आता येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूचा समाचार घेतील जाता मात्र स्ट्राईक नसणार ते सौरभ. धावसंख्या पोहोचली ती धावपलकावरती 7 धावा. फ्री हिटचा चेंडू आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील ते हातीसकर सामना करतात ते सुरेख चेंडू होत आहे ते मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 8 धावा. खरोखर चांगलं षटक म्हणावं लागेल तिथे अनिल हातीसकरांचं. कोणताही मोठा फटका ते लगावला दिला गेला नाही भगवती कशेच्या फलंदाजांना. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भगवती कशी संघाची धावसंख्या होती तिथे बिनबाद 8 धावा. दुसरे षटक फेकण्यासाठी आमंत्रित केले गेले तिथे अमेश सूर्याला. चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतात ते अमेश. 10-12 बॉलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर विकेट मारा करते ते अमेश. अमेशाचा पहिला चेंडू इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅट चिकटला चेंडू गेलाय. फटका चुकतो इथे चेंडू मध्ये येत ते झेलबाद होत आहेत ते पार्थ इथे बाद होत आहेत. चेंडू इथे शॉर्ट पिच पद्धतीचा होता. फटका जोरदार खेळायचा होता इथे पार्थला. मात्र बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क झाला नाही आणि झेलबाद स्वरूपात बाद होऊन तंबूत परतले ते पार्थ. गोलंदाजी मारते दुसरं षटक फेकतात तिथे अमेश. अमेशाचा पुढचा चेंडू पुन्हा त्या शॉर्ट पिच पद्धती चेंडूचा जोरदार फटका खेळलाय. चेंडू जातो ते डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या परिस्थिती धावपल करती 9 धावा. चांगली गोलंदाजी ते अमेश याच्याकडून केली जाते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडूचा पुन्हा एकदा जोरदार फटका इथे खेळलाय. चेंडू जाते पुन्हा एकदा एका धावे करता. वारंवार शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू टाकले जातात. एका धावे धावसंख्या पोहोचते ती धावपलकावरती 10 धावा.
अमेश आपल्या षटकातील पुढे चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतात. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमेश याच्याकडून केली गेली. कोणताही मोठा फटका लगायला दिला गेला नाहीये. अमेश याचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच पुन्हा एकदा फटका जोरदार खेळायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क झाला मात्र लेग बॉल सोबत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती धाव करते 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन असल्यामुळे आता मात्र क्षेत्ररक्षण बदल करावा लागतो तो दत्तकृपा रणपार संघाला. 47 धावांचा इथे पाठलाग करत होतो भगवती कशे संघाला. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी दत्तकृपा रणपार करून केली जाते. 47 धावा रोखण्याचे चांगले प्रयत्न चालू आहेत. अमेश आता पुढचा चेंडू सामना करतील ते सौरभ. पुन्हा सुरेश चेंडू फटका जोरदार खेळायचा मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू इथे बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क नव्हता. इथे एक धाव तर पूर्ण केली. एका धावावरती ते समाधान मानावं लागतंय. क्षेत्ररक्षणाखाली आले होते तिथे अनिल हातीसकर चेंडू फील्ड करण्यामध्ये एक धाव पूर्ण केली होती. एका धावाने धावसंख्येत भरणं होते. धावसंख्या होते ती धाव करती 12 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक असणार आहे आणि आता मात्र स्ट्राईक करते आता कौस्तुभ. अमेश अखेरचा चेंडू फेकण्यासाठी सामना करतील तिथे कौस्तुभ. पुन्हा त्या शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता इथे पंचांकडून दंडित केलं जात आहे. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पोहोचते तिथे धावपल करती 13 धावा. चांगली गोलंदाजी म्हणाले या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं गेलं ते फलंदाजांना. कोणताही मोठा फटका लगायला दिला जात नाहीये तो अमेश याच्याकडून. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्यास अखेरचा चेंडू शिल्लक असणार आहे तो. पुन्हा त्या सुरेश चेंडू इथे जोरदार फटका खेळलाय. फटका चुकला. चेंडू बराच कळामध्ये आहे. झेल काही होत नाहीये. एक धाव पूर्ण केलाय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. इथे धावाचा धोका होऊ शकतो आणि सुंदर इथून विकेट पाहायला मिळतंय. इथे 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपल करती 15 धावा. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. यानंतर जो होणारा सामना आहे तो लक्ष्मी केशव टाकळे आणि शेख अली भाटीवाडी. नाणेफेक झालेले नाणेफेकीचा कौल लक्ष्मी केशव टाकळे संघाच्या बाजूने झुकलेला आहे तरी त्यांनी त्यांचा निर्णय त्वरित कळवायचा आहे. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती धावपल करती भगवती कशे संघाची. एक गडी बाद 15 धावा. यानंतर जो होणारा सामना आहे शेख अली भाटीवाडी वर्सेस लक्ष्मी केशव टाकळे. नाणेफेक जिंकून लक्ष्मी केशव टाकळे संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि शेख अली भाटीवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 32 धावांची आता आवश्यकता असणार होती भगवती कशे संघाला. येणारे चेंडू असतात 12 आणि धावा करायच्या असतील त्या 32. प्रत्येक षटकामध्ये 16च्या धावेने ते धावा जमवाव्या लागणार त्या भगवती कशे संघाला. इथे शॉट जोरदार फटका खेळलाय. चेंडू मध्ये झेल होईल का. कौस्तुभ चेंडू मागे होता. कोणतीही चूक केली जात नाही कौस्तुभ याच्याकडून. इथे झेल बाद होतात ते सौरभांची काही इथे संपुष्टात होते.
सौरभाच्या बॅटमधून मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जाऊन विसावला तो कौस्तुभ हातीसकराच्या हातामध्ये आणि झेलबाद होऊन तंबूत परतले तिथे सौरभ मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 4 होते गेले ते आता प्रसाद ओमकार तिसरे षटक फेकतात. ओमकार याचा पुढील चेंडू सामना करतील ते प्रसाद. चांगला चेंडू तर मात्र ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणाऱ्या पंचांकडून दंडित केलं जाते. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती धावपाल करती 16 धावा. ओमकार पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतील सामना करतील तिथे प्रसाद. जोरदार पटका खेळायचा होता इथे प्रसाद याला मात्र बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क नव्हता. एक धाव पूर्ण केली ते फेक केली होती आणि ते 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोचते तिथे धावपाल करती 18 धावा. 47 धावांचा इथे पाठलाग करत येतो भगवती कशेई संघाला. आतापर्यंत 18 धावा जोडल्या गेल्यात भगवती कशेईच्या खात्यामध्ये. तिसरं षटक फेकलं जातं ओमकार सुरू याच्याकडून. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतात ओमकाराचे. पुन्हा चांगला चेंडू इथे फटका देखील जोरदार खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा काही ते संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातो. बाकीचं काम पाहिलं जातं ते यष्टीरक्षक सौरभ सुरू याच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मारसोबती ओमकार सामना करतील ते प्रसाद. सुरेख चेंडू खोदून काढला चेंडूला इथे एक धाव तर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण निकेत तोडणकर देऊन केलं जातंय मात्र एक धाव रोखू शकलेले नाहीत. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते तिथे धावपाल करती 19 धावा. आता मात्र स्ट्राईकला जातील ते कौस्तुभ. ओमकार पुढचा चेंडू टाकतील. पुन्हा शॉर्ट पिचचा चेंडू होता इथे फटका देखील जोरदार खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा काही ते संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातो. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती या षटकामध्ये ओमकार याच्याकडून केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात ते ओमकार. पुन्हा सुरेख चेंडू होता फटका देखील चांगला मला चेंडू तो लॉंगॉनच्या दिशेत क्षेत्ररक्षक होते निकेत चेंडू फील केलाय तर पुढे एक धाव पूर्ण केली गेली. एका धावाने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोचते ती धावपाल करती 20 धावा. इथे तिसरं षटक समाप्त होतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भगवती कशेई संघाची धावसंख्या होती ती धावपाल करती 3 गडी बाद 20 धावा. अजून विजयासाठी 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. जर सामना जिंकायचा असेल भगवती कशेई संघाला तर 6 चेंडू मध्ये 27 धावा कराव्या लागतील. फेकण्यासाठी कर्णधारांनी विश्वास टाकला तो गौरांग याच्यावरती. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामना करते ते कौस्तुभ. गौरांग एक छोटासा गोलंदाज चांगला चेंडू इथे फटका देखील जोरदार मारला इथे फटका चुकला चेंडू हवेमध्ये असणार आहे इथे झेल काढली ते सौरभ कोणती चूक केली गेली नाही. एक धाव मिळते.
गौरांगाचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा बॅटकडे चेंडू जातो, यष्टीरक्षक निकेतच्या हातामध्ये बॅक टू बॅक नेट नंबर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकची संधी गौरांगाला, सुरेख चेंडू, तितका सुरेख फटका, पॉईंटच्या डोक्यावरून ते खेळलाय, चेंडू मागे येतोय तो ओमकार, चेंडू फील्ड करतोय, तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते, एखाद्या धावसंख्या बनवते, धावसंख्या परिस्थिती धावपल करती 21 धावा, हॅट्रिकची संधी होती, मात्र ही संधी उकली होती गौरांगाची, पुन्हा त्या गौरांगाचा पुढील चेंडू, चांगला चेंडू होता म्हणा येईल गौरांगाच्याकडून, इथे बॅट कट होती आणि ते बाद होते फलंदाज, चांगली गोलंदाजी म्हणाली या छोट्याशा गोलंदाजा परेश, अखेरचे 2 चेंडू, पुन्हा फुल टॉप चेंडू होता, पटका चांगला आहे, मात्र या चेंडूवर देखील एकच धाव मिळणार आहे, एका 2 धावसंख्या होती ती धावपल करते 22 धावा. आता मात्र या इनिंग मधील अखेरचा चेंडू असं सामना करतील ते प्रसाद, आणि हा सामना दत्तकृपा रणपार संघाने जिंकलेला आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन.